अशा असणाऱ्या पंतप्रधानाला आपण कॅरी करायचं का? की गल्ली गल्लीमध्ये तुम्हाला मणिपूर घडणारा त्या ठिकाणी दिसेल। आणि दुसरा जो प्ले करतोय तो म्हणजे की मोदीने 2014 साली ज्यावेळेस पंतप्रधान झाले त्यावेळेस आपल्या डोक्यावरचं म्हणजे जीडीपीलाचं असणारे जे कर्ज आहे ते 100 रुपयातलं 24 रुपये असणारं कर्ज आहे त्या ठिकाणी होतं। मोदी आज ज्यावेळेस इलेक्शनला गेलेत त्यावेळेस हे 100 रुपयाचं कर्ज हे 84 वरती गेलेलं आहे आणि वर्ल्ड बँक असं म्हणतंय की 2026ला हे 96 रुपयावरती जाईल त्या ठिकाणी। म्हणजे शासनाला फक्त 4 रुपये वापरायला मिळतील 100तली अशी परिस्थिती आहे। तेव्हा अशा असणाऱ्या पंतप्रधानाला आपण कॅरी करायचं का? हा यंगर जनरेशन पुढे असणारा मोठा प्रश्न असं मी त्या ठिकाणी मानतोय आणि त्याचं उत्तर मोदी कुठल्याही सभेमध्ये देत नाहीयेत। त्यांनी असणारा आता ज्याला आपण म्हणता येईल की परकला प्रभाकरन जे निर्मला सीतारामनचे असणारे पती आहेत त्यांची जी असणारे एक 10-12 दिवसापूर्वी एक मुलाखत आली होती आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी असं म्हटलंय की 24 ते 29 या कालावधीमध्ये पंतप्रधान म्हणजे नरेंद्र मोदी जर पंतप्रधान झाले तर त्यांनी 4 गोष्टींचा असणारा उल्लेख केला होता आणि तोही त्यांच्या याच्यावरती आहे। पहिलं डेमोक्रेसी संपेल, दुसरं निवडणुका होणार नाहीत, तिसरं संविधान बदलेल आणि चौथं विधान फार भयानक होतं त्यांचं आणि ते म्हणजे की गल्ली गल्लीमध्ये तुम्हाला मणिपूर घडणारा त्या ठिकाणी दिसेल। या ज्या गोष्टी आहेत ह्या यंगर जनरेशनच्या मी असं मानतो की तो हाऊस पोस्ट करून जगणारा क्लास आहे त्याच्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात असणारा आघात होतोय आणि त्याच्यामुळे पर्सेंटेज ऑफ वोटिंग हे कमी झाले आणि अपील करूनही ते पर्सेंटेज ऑफ वोटिंग वाढत नाही ही मोठी बाब असं मी त्या ठिकाणी मानतो। आणि मी एक फक्त आहे की काँग्रेस या गोष्टीवरती या गोष्टी एक्सप्लॉइट करायला पूर्णपणे फेल्युअर झालेली आहे। उद्धव ठाकरे सुद्धा ह्या गोष्टी एक्सप्लॉइट करायला त्या ठिकाणी फेल्युअर झालेले आहेत। शरद पवारांचा उल्लेखच करत नाही या ठिकाणी कारण का रेलेव्हन्स फार आता राहिलेला नाही बारामतीशिवाय। आता हे हायलाइट वंचितच त्या ठिकाणी करते, दुसरं कोणीच करत नाही आपल्याला दिसतंय। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।